वंदे भारत रेल्वे धक्कादायक प्रकार, एकमेकींना घट्ट मिठी मारून बसलेल्या दोन तरुणी. हादरवणारं कारण. रात्रीची वेळ होती. रायपूर स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस नेहमीच्या वेगाने पुढे सरकत होती. डब्यातले दिवे मंद प्रकाशात चमकत होते आणि प्रवासी आपापल्या जागी बसून प्रवासाचा आनंद घेत होते. कुणी मोबाईलमध्ये गुंतलेलं, कुणी झोपेच्या तयारीत, तर कुणी खिडकी बाहेरचा अंधार निहाळत होतं. पण याच डब्यात एका कोपऱ्यात असं काहीतरी घडणार होतं ज्याची कल्पनाही कुणी केली नसती. एसी कोचच्या शेवटच्या सीटवर दोन तरुणी बसल्या होत्या. एकीचं नाव होतं प्रिया आणि दुसरीचं नाव होतं सोनल. निदान त्यांनी तिकीट बुक करताना तिचं नाव दिलं होतं. दोघीही साधारण 25च्या आसपास. पाहायला अगदी सर्वसामान्य प्रवाशांसारख्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण जाणवत होता जो कुणाच्याही सहज लक्षात आला नव्हता. त्यांच्या शेजारी दोन मोठमोठ्या ट्रॅली बॅग्स ठेवलेल्या होत्या. सामान्य प्रवाशांसाठी हे काही नवीन नव्हतं, कारण लांब पल्ल्याच्या प्रवासात मोठ्या बॅग्स घेऊन जाणं ही नेहमीचीच गोष्ट. पण या बॅग्समध्ये काहीतरी वेगळंच लपलेलं होतं याची पुसटशी कल्पना कुणाला नव्हती. गाडी वेगानं धावत होती आणि प्रत्येक हादऱ्यासोबत त्या दोन्ही तरुणी अधिकच अस्वस्थ होत असल्याचं जाणवत होतं. त्या दोघी एकमेकींकडे बघत नजरेनेच काहीतरी बोलत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा घाम आणि सतत इकडे तिकडे फिरणाऱ्या नजरा हे सगळं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असल्यासारखं वाटत होतं. अचानक गाडी हलली आणि त्या दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. हे दृश्य बघून आजूबाजूचे काही प्रवासी क्षणभर चमकले. दोन अनोळखी वाटणाऱ्या तरुणी अशा प्रकारे एकमेकींना का बिलगल्या होत्या, भीतीने की आणखी कशामुळे, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. पण कुणीही त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. पण हे दृश्य इतकं साधं नव्हतं जितकं वरवर दिसत होतं. त्या दोघींच्या मिठीमागे एक मोठं रहस्य दडलेलं होतं. ते लवकरच उघडकीस येणार होतं. त्यांच्या शेजारी ठेवलेल्या त्या दोन ट्रॅली बॅग्समधून एक विचित्र दबका आवाज येत होता. गाडी हलली की तो आवाज आणखी स्पष्ट व्हायचा. हे प्रवाशांच्या कानावर तो विचित्र आवाज पडला. नेमकं काय आहे हे कुणालाच कळेना. काहींनी दुर्लक्ष केलं तर काहींच्या मनात शंकेची पाल चुकली. पण याच क्षणी याच डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे म्हणजेच RPFचे अधिकारी नियमित गस्तीसाठी फिरत होते. अधिकाऱ्यांचं नाव होतं इन्स्पेक्टर विक्रम राणे. अनुभवी नजरेचा हा अधिकारी डब्यातून चालत असताना त्याची नजर त्या दोन तरुणींवर आणि त्यांच्या शेजारी ठेवलेल्या बॅगवर स्थिरावली. काहीतरी वेगळं आहे हे त्याच्या मनात लगेच जाणवलं. अनुभवी अधिकाऱ्याची 6वी इंद्रिय जागी झालं. इन्स्पेक्टर राणे हळू पावलांनी त्या दोघींजवळ गेले आणि त्यांनी शांतपणे विचारले, या बॅग्स तुमच्याच आहेत का? या साध्याशा प्रश्नाने त्या दोघी तरुणींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांनी होकारार्थी मान हलवली, पण त्यांच्या आवाजात लपवता न येणारी थरथर स्पष्ट जाणवत होती. प्रिया आणि सोनलच्या डोळ्यात एक विचित्र भीती दाटून आली. त्यांचे हात थरथरत होते आणि त्यामुळे त्या सतत एकमेकींकडे बघत जणू काही मुख संवाद साधत होते. आजूबाजूचे प्रवासी आता या प्रसंगाकडे लक्ष देऊ लागले. डब्यात एक विचित्र शांतता पसरली होती. इन्स्पेक्टर राणे यांनी पुढचा प्रश्न विचारला, या बॅग्समध्ये नेमकं काय आहे? जरा उघडून दाखवाल का? हा प्रश्न ऐकताच दोघींच्या चेहऱ्यावरची भीती आणखी गडद झाली. काही क्षण दोघी स्तब्ध राहिल्या. जणू काही उत्तरच सुचत नव्हतं. डब्यातील इतर प्रवासी आता उत्सुकतेने या घटनेकडे बघू लागले. कुणी मोबाईल बाजूला ठेवला, कुणी उभं राहिलं, तर सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न घोळत होता, या बॅग्समध्ये असं काय आहे ज्यामुळे या दोन तरुणी इतक्या घाबरलेल्या आहेत? अखेर नाईलाजाने का होईना प्रिया आणि सोनल यांनी पहिली बॅग उघडायला सुरुवात केली. त्यांचे हात थरथरत होते. चेन उघडताना त्यांना जणू वेळच लागत होता. डब्यातील प्रत्येकाची नजर त्या बॅगवर खिळली होती. एक विचित्र तणाव सर्वत्र पसरला होता आणि जेव्हा ती बॅग पूर्णपणे उघडली गेली तेव्हा आतलं दृश्य पाहून इन्स्पेक्टर राणे यांच्यासह आजूबाजूचे प्रवासी अवाक झाले. डोळे विस्पारले, तोंडातून शब्दच फुटेना. जे दिसलं ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं. पहिल्या बॅगेत जे सापडलं ते बघून सगळ्यांनाच धक्का बसला, पण एक बॅग अजून बाकी होती. इन्स्पेक्टर राणे यांनी लगेच दुसरी बॅगही उघडण्याचे आदेश दिले. आता तर डब्यातलं वातावरणच बदलून गेलं. प्रत्येकाच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही भावना एकाच वेळी दाटून आल्या. दुसरी बॅग उघडताच जे दृश्य समोर आलं त्याने तर सगळ्यांची बोबडी वळली. इन्स्पेक्टर राणे यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना आणि पुढील स्थानकावरील पोलीस यंत्रणेला याची माहिती दिली. गाडी आता वेगाने पुढील स्थानकाच्या दिशेने धावत होती आणि तिथे एक मोठं नाट्य वाट बघत होतं. गाडी जशी पुढील स्थानकावर थांबली तसं तिथे आधीच सज्ज असलेली पोलिसांची टीम धावत डब्याजवळ पोहोचली. प्रिया आणि सोनल यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. आजूबाजूचे प्रवासी हे सगळं स्तब्ध होऊन पाहत होते. काहींनी मोबाईलमध्ये हा प्रसंग टिपायलाही सुरुवात केली होती. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कसून चौकशी सुरू झाली आणि मग हळूहळू या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य उलगडू लागलं. प्रिया आणि सोनल यांनी सांगितलेली माहिती ऐकून चौकशी अधिकारीही चक्रावले. त्या दोन्ही तरुणी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित आणि वेगवान गाडीचा वापर करून एका मोठ्या तस्करी रॅकेटचा भाग बनल्या होत्या. आणि अखेर सत्य समोर आलं. त्या दोन्ही ट्रॅली बॅग्समध्ये तब्बल 24 किलो गांजा अत्यंत चलाखीने लपवून ठेवण्यात आला होता. या घटनेने रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीचा धोका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला. एका साध्याशा मिठीमागे लपलेलं हे भयंकर सत्य शेवटी उघड झालंच.